1 BHK फक्त 32 लाख आणि 2 BHK फक्त आणि फक्त 45 लाख। चला तर मग बघूया आजचा हा पूर्णपैकी व्हिडिओ। नमस्कार, मी अविनाश जगताप स्वागत करतो तुमचं आपल्या ह्या व्हिडिओवरती चॅनलवरती। तर आज असा एक लॅविश प्रोजेक्ट बघतोय मोशीमधला, पिंपरी चिंचवड पुणे। लोकेशन येतं मोशी डीमार्टच्या बॅक साईडला एक्झॅक्टली प्रोजेक्ट आहे। यामध्ये 1 BHK आणि 2 BHK ऑल सगळ्या फ्लॅटला पार्किंग अवेलेबल आहे आणि खाली कमर्शियल शॉप्स पण आहेत। एकदम रोडवरती प्रोजेक्ट आहे। आता ह्या प्रोजेक्टचं आपण स्टार्टिंग करूया पूर्णपैकी ग्राउंडपासून टॉपपर्यंत काय काय गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यात। तुम्हाला याच्यामध्ये मॅक्झिमम ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की 1 BHK ला पार्किंग मिळत नाही। याच्यामध्ये तुम्हाला 1 BHK ला सगळ्यांना पार्किंग आहे, 1 BHK 2 BHK दोघांना पण। अशी ग्रँड एंट्रन्स लॉबी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये 2 लिफ्ट आहेत, टोटल 14 फ्लोअर आहेत आणि टोटल 4 विंग आहेत। 4 विंग असल्यामुळे यामध्ये तुम्हाला अम्युनिटीज पण तशाच दिलेल्या आहेत। ऑल अम्युनिटीज आहेत। स्टार्टिंग तुमची क्लब हाऊस असेल, त्याचबरोबर ते मल्टीपर्पज हॉल असेल, त्याचबरोबर ते तुमचं जिम्नॅशियम असेल, पार्टी लॉन, त्यानंतर ओपन बार्बेक्यू, त्याचबरोबर ते तुम्हाला याच्यामध्ये फ्लॅग लावायसाठी जागा दिलेली पण आहे। तर अशा ऑल अम्युनिटीजने भरलेला हा प्रोजेक्ट आहे। याचं पोझिशन पण तुम्हाला लवकरच मिळणार आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि प्राइसिंग, सॅम्पल फ्लॅट या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत। तर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ शेअर पण तुम्ही करू शकता तुमच्या रिलेटिव्हपर्यंत। एवढ्या अफोर्डेबलमध्ये कुठंच नाही आहे मार्केटला। चला सॅम्पल बघूया। टोटल प्रोजेक्ट जर बघितला तर तुम्हाला टोटल 3 विंग आहेत यामध्ये। आणि आता आपण एक्झॅक्टली बिल्डिंगमध्ये आलो। ॲक्च्युली तुम्हाला फ्लॅट दाखवणार आहे मी। पर फ्लोअरला 8 फ्लॅट आहेत, इकडच्या साईडला 2 आणि ह्या लाईनला झाले 4 आणि तुमच्या बॅक साईडच्या लाईनला झाले 4 फ्लॅट। असे टोटल 8 फ्लॅट असतील। तर आता एक्झॅक्टली बघा, सॅम्पल फ्लॅट पाहणं वेगळा आणि ॲक्च्युली फ्लॅट पाहणं वेगळा। आज मी तुम्हाला ॲक्च्युली फ्लॅट दाखवतोय, जोचा कार्पेट एरिया आहे 690चा। हा एंट्री लॉबी आहे। आतमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी दिलेली आहे एकदम चांगली आणि स्टँडर्ड मोठी बाल्कनी आहे। बाल्कनीची साईज जी आहे ही पूर्णपैकी कवर्ड असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर तुमचा जो हा लिव्हिंगचा एरिया आहे, लिव्हिंग जर बघितला तुम्ही तर हा ऑलमोस्ट जवळपास 11x16चा एरिया आहे। म्हणजे लिव्हिंग साईज तुमची एकदम स्टँडर्ड आहे, चांगली आहे, कुठं कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही। ह्या साईडला तुम्ही तुमचा डायनिंगचा सेटअप पण लावू शकता, ठीक आहे। त्यानंतर आता बघून घेऊया आपण हा तुमचा किचन। किचनमध्ये आल्याच्या नंतर ह्या साईडला तुम्हाला तुमचा फ्रीजरसाठी जागा आहे। हा एल शेपमध्ये किचन आहे। इथे तुम्हाला 2 टॅप दिलेले आहेत पाण्याचे। एक जो असेल एक PCMCचं पाणी असेल तुम्हाला गव्हर्नमेंटचं, कॉर्पोरेशनचं। दुसरं जे आहे तुम्हाला ते तुमच्या बोरवेल्सचं पाण्याचं वगैरे कनेक्शन असतं। त्यानंतर इथं वॉशिंग मशीनचं प्रोव्हिजन दिलेलं आहे तुम्हाला। इथून डायरेक्टली पाईप तुमचा खाली जाईल वॉशिंग मशीनचा। जर तुम्हाला वाटत असेल वॉशिंग मशीन तुम्हाला तिकडं ठेवायची असेल तर तुम्ही तिकडं पण ठेवू शकता। आता तुम्ही बघितला हॉल साईज, किचन, त्यानंतर बाल्कनी। आता बघून घेऊया तुमचा बेडरूम साईज। पण बेडरूमच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा येतो कॉमन टॉयलेट बाथरूम। कॉमन टॉयलेट बाथरूम बघून घ्या। आतमध्ये बेसिन पण दिलेला आहे तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूममध्ये। आणि त्यानंतर तुम्हाला इथं पण एक ऑप्शन आहे वॉशिंग मशीन ठेवायचा किंवा इथं अजून एक बेसिन बाहेर घ्यायचा। आता आपण बघूया तुमचा चिल्ड्रन बेडरूम। हा चिल्ड्रन बेडरूम बघितलं जवळपास तुमचा 10x10चा चिल्ड्रन बेडरूम आहे, ठीक आहे। याच्यामध्ये व्हेंटिलेशनसाठी ही विंडो दिलेली आहे तुम्हाला ह्या साईडला, जेणेकरून लाईट त्याचबरोबर ती हवा आतमध्ये येण्यासाठी, ठीक आहे। आता हा झाला तुमचा मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूम जर बघितला जवळपास तुमचा आता हा जवळपास 12x10चा मास्टर बेडरूम आहे। अटॅच तुम्हाला इकडच्या साईडला तुमचा टॉयलेट बाथरूम दिलेला आहे। आणि परत तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी अजून एक बाल्कनी। वा, एकदम बेस्ट। 2 BHKला 2 बाल्कनी, एक आहे 570चा, दुसरा आहे 690चा। आता 570चं जर टोटल पॅकेज बघितलं ना तर तुमच्या बजेटमध्ये आरामात बसून जातं। 43 ऑल इन्क्लुडिंग, सगळे टॅक्सेस पकडून आहे त्याच्यामध्ये, सर्व तुमचा खर्च आला, सगळ्या गोष्टी आल्या। आणि जो 690वाला आहे जो आता तुम्ही ॲक्च्युली बघितला आहे, हा 690चा टोटल पॅकेज 52चा आहे, ऑल इन्क्लुडिंग। जे पॅकेज सांगितले याच्यामध्ये पण थोडं स्लाइटली निगोशिएबल आहे, ठीक आहे। आता आपण बघूया, तुम्हाला कनेक्टिव्हिटी सांगतो मी इकडची। तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला सगळे स्कूल्स, कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर ते ॲम्युनिटीज सगळ्या दिलेल्या आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते की पोझिशन
पोझिशन पण लवकर आहे, डिसेंबर 26 पर्यंत त्याचा तुम्हाला ताबा मिळणार आहे। 1 BHK पण अवेलेबल आहेत। 1 BHKचा कार्पेट एरिया 400, 408, 440, 32 लाखाचं बजेट तुमचं असेल तर 1 BHK तुमच्यासाठी आहे। तर हा व्हिडिओ लवकरात लवकर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि हा फ्लॅट हा प्रोजेक्ट बघायसाठी लवकरात लवकर साईडवरती या आणि खाली दिलेल्या नंबरवरती कॉल नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।